स्वर्गवत वाटणारी माथेरानची सफर आता रोपवेने करता येणार आहे. रोपवेच्या प्रस्तावित प्रकल्पाला सरकारने हिरवा कंदील दाखवला असून हजारो पर्यटकांना थेट नेरळहून माथेरान गाठता येणार आहे. यामुळे माथेरानचे पर्यटन अधिकच बहरणार आहे. थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये दरवर्षी 10 लाखांहून अधिक पर्यटक येत असतात. केवळ वीकेंडला हाच आकडा 7 ते 8 हजारांच्या घरात असतो. पण एकच मार्ग आणि पुरेशी पार्किंग व्यवस्था नसल्याने माथेरान घाटात वाहतूक कोंडी होते, तर कधी दरड कोसळण्याच्या घटना घडतात. यामुळे रस्ता ब्लॉक होत असल्याने इच्छा असूनही अनेकदा शेकडो पर्यटकांना माघारी फिरावे लागते. मात्र आता रोपवे सुरू होणार असल्याने पर्यटकांना निसर्गाचा मनमुराद आनंद घेत थेट नेरळहून माथेरान गाठता येणार आहे. MMRDAच्या माध्यमातून हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. नेरळ ते माथेरान रस्ता मार्ग जवळपास 11 किलोमीटरचा आहे. वाहनाने माथेरान गाठण्यासाठी अर्धा तास लागतो, तर टॉय ट्रेनने तब्बल 2.5 तास लागतात. परंतु रोपवेमुळे हे अंतर काही मिनिटातच पार करता येणार आहे. दरम्यान हा प्रकल्प साकारल्यास तो आशिया खंडातील सर्वात लांब रोपवे ठरणार आहे. केंद्राच्या राष्ट्रीय राज्य मार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन आणि पर्वतमाला योजनेअंतर्गत राज्य सरकार एकूण 45 रोपवेची कामे हाती घेणार आहे. त्यात माथेरानच्या रोपवे प्रकल्पाचा समावेश आहे.